राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक. अमित सरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावकरे हे निवडणूक रिंगणामध्ये उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सराय यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सराय यांनी गेल्या वर्षभरामध्ये सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सराय यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सराय यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, महेंद्र पवार, प्रियांका सोनार, सचिन बंधारे उपस्थित होते. बघा, गेली 8 महिने आम्ही नोंदणी करतोय. आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या 5 जिल्ह्यात, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर हे 5 जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत. आणि एक महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवार साहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो. तर एकमध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे. आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल, ही ग्वाही देतो मी. महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ पातळीवर नेत्यांची बोलणी चालू आहे. मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय, मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे. आज त्यांनी एवढ्या जोरात 15 दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली, जाहीर केलेली, आज माघार घेतली. म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले. मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डात, गावागावात. आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे. सकाळपासून मनसेचे माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला, बोले आम्ही आता काय काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो. सर, की विरोधक सत्ताधारी पक्षाकडनं जातीय रंग द्यायचे वगैरे प्रकार होतात, पण आम्हाला आमच्या पवार साहेबांची शिकवण आहे, कुठची निवडणूक लोक उपयोगी, लोकहिताच्या उपयोगी जी कामं असतील ती लोकांसमोर राहणार. लोकांसाठी आपण काय दाखवणार, लोकांसाठी आपण काय करणार आहे, लोकांना भविष्यात आपण काय देणार आहे हे त्यांच्याशी बोला आणि त्याच विषयावर निवडणूक लढवा. नुसती निवडणूक ही मंदिर, मस्जिद, चर्च ह्याच्यावर लढवू नका. लोकहिताची कामं दाखवा आणि लोकांकडे हक्काने मतं घ्या. हा लोकांना बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिलाय मतं द्यायचा, तो आपला अधिकार आहे. तो अधिकार त्यांच्याकडे हक्काने मिळवा आणि निवडून येईल. आमच्या वरिष्ठ पातळीकडनं त्या गोष्टीच्या चर्चा चालू आहेत. आमचे सन्माननीय नेते आव्हाड साहेब त्या सगळ्यांशी कोऑर्डिनेट करून बोलत आहेत. आमचे जयंत पाटील साहेब बोलत आहेत. बास्ट आमचे कमांडर लीडर पवार साहेब आहेतच. अजून कारण आम्ही शेवटी जातो त्यांच्याकडे, ती शेवटची असते. अजून साहेबांना बोलायचं आहे, होईल ते सगळं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या,
टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. किरण नागती यांनी केले लाडूंचे वाटप. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीकांत शिंदे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल, त्याचबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेश म्हस्के प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल, दोन्ही खासदारांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल किरण विष्णू नागती, शिवसेना सांस्कृतिक विभाग ठाणे शहर अध्यक्ष, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख अध्यक्ष आदित्य प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने शेकडो नागरिकांना लाडूंचं वाटप करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त करत नागरिकांना लाडू वाटप केले, तर नागरिकांनीही नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. यावेळी किरण नागती यांनी पत्रकारांशी बोलताना या उपक्रमाविषयीची अधिक माहिती दिली आहे. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. येथे किरण नागती सर यांच्या माध्यमातून आनंद उत्सव जो आहे तो साजरा करण्यात येतो. आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आमच्या या संस्थेचे पहिल्यापासूनच प्रमुख मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गेली अनेक वर्ष 1995 पासून ही संस्था कार्यरत असते. आणि आता तर श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र सुद्धा गेली अनेक वर्ष इथे आहे. त्याच्यामुळे एक कुठेतरी आस्थेचा भाग असेल, श्रद्धेचा भाग असेल. त्यामुळे संसद रत्न डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांची तर हॅट्रिक झालेली आहे. तुम्ही बघितलं की ज्या पद्धतीनं ते विजयी झालेले आहे, सर्वसामान्यांचं, लोकांचं, त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाची काम करत करत, सेवा करत करत ते झालेले आहेत. त्याने सुद्धा इथे आशीर्वाद घेतलेला आहे स्वामींचा. आणि अर्थातच ठाणे लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नरेश गणपत म्हस्के हे सुद्धा खासदार म्हणून आज इथे आता त्यांच्या नावाच्या पुढे ती पदवी लागलेली आहे. त्यांचं सुद्धा या संस्थेशी वेगळं अतूट नातं आहे. त्यांनी सुद्धा अनेक वेळा या केंद्रामध्ये येऊन आशीर्वाद घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांनाही स्वामींचा कायम आशीर्वाद राहावो याकरता आम्ही प्रार्थना केलेली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर,
84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केलाय. तसेच मतदारसंघामध्ये आपला विजय होईल असा विश्वास देखील व्यक्त केला आहे. दरम्यान आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांनी माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कोकण भवन येथे सहनिवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, भाजपाचे ज्येष्ठ आमदार गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे, मंदा म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, भाजपाचे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे इत्यादींसह भाजपाचे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची येथे उपस्थिती होती. मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचं माननीय फडणवीस साहेबांचं, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार व्यक्त करेन की त्यांनी कोकण पदवीधर या मतदारसंघामध्ये मला उमेदवार म्हणून लढण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर मी माननीय राजसाहेबांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी मला फार मोठ्या मनाने या मतदारसंघामध्ये लढण्याचा आशीर्वाद दिलेला आहे. त्याचबरोबर अविनाशजी जाधव आहेत, अभिजितजी पानसे आहेत, यांनीही फार मोठ्या मनाने पूर्ण शक्तीनिशी या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मला निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करतील असं शब्द दिलेला आहे. मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणे आपण जर बघितलं की राष्ट्रवादीची ताकद आहे, माननीय तटकरे साहेब आहेत, माननीय राणे साहेब आहेत, यांच्या माध्यमाने कोकणामध्ये झालेला विकास असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या माध्यमाने संस्थात्मक ज्या ताकदी आहेत, त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आताच बघितलं की माननीय चव्हाण साहेबांच्या माध्यमाने जो यशाचा आलेख हा आपण कोकणामध्ये बघितला, तो निश्चितपणे कोकण पदवीधरमध्ये आपल्याला रिपीट होताना दिसणार आहे. याच्यामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पक्षाचे जे प्रमुख नेतृत्व आहेत यांच्यामध्ये चर्चा होऊन एक चांगला समन्वय होऊन आपल्याला निश्चितपणे विधान परिषदेच्या या जागांमध्ये महायुती एकत्र लढताना निश्चितपणे दिसेल. त्यामध्ये अनेक कामं झालेत, मग ते UPSC MPSCचे जे सेंटर्स आहेत ते चालू होण्याच्या संदर्भातला असेल, प्रत्येक जिल्हानिहाय MPSC UPSCचे सेंटर्स चालू झाले पाहिजे ही मागणी आहे. ग्रंथालयमध्ये डिजिटलायझेशन, शाळेमध्ये डिजिटलायझेशन असा जो संकल्प आम्ही घेतला होता त्या पद्धतीने काम सुरू आहे. त्याचबरोबर इन्क्युबेशन सेंटरचं ज्याच्या माध्यमाने युवकांना रोजगार उपलब्ध होईल याचं मार्गदर्शन, त्याचबरोबर केंद्राच्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी वारंवार घेतलेले कार्यक्रम, नीट JEEच्या संदर्भातलं प्रशिक्षणाचं काम, असे अनेक काम हे माझ्या माध्यमाने मी सातत्याने केलेले आहे. आणि त्याचं कार्य अहवाल हे कर्तव्यपथ म्हणून आपण प्रकाशितही केले, ते लोकांपर्यंत वितरितही केले. त्याच्यामध्ये सविस्तर आपल्याला सगळं वाचायला भेटेलच. त्याचबरोबर येत्या काळामध्ये या 6 वर्षांमध्ये अजून एक संकल्प हाती घेतलेला आहे, ते म्हणजे माननीय मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे की आपल्याला नॉन कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिसिटीच्या दृष्टिकोनाने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शाळा ही ग्रीन स्कूल झाली पाहिजे, त्याच्यावरती सोलार पॅनल्स लागायला पाहिजेत, या दृष्टिकोनाने काम करेन. व्यास क्रिएशन आणि राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन आयोजित पुस्तक आदान-प्रदान महोत्सव 2024 साजरा करण्यात आला. यंदाचे हे 7वं वर्ष होतं. कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश वंदना आणि बालनाटिका सादरीकरणाने झाली. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉक्टर सुरेश हावरे व प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद मराठे, डॉक्टर श्रीधर ठाकूर, दीपक करंजीकर, राजेंद्र साळवी येथे उपस्थित होते. यावेळी डॉक्टर धनश्री लिखित सोनचाफ्याची फुलं, भारती मेहता आणि डॉक्टर विजय टिळक यांनी अनुवादित केलेला पांढरा मोर आणि ढोलवाजे ढमढम, आकाश भडसाळे लिखित स्वराज्य @350 या पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. स्वरसंवादिनी संस्थेच्या संस्थापिका पुष्पा लेले आणि ग्रुप यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवगायन हा कार्यक्रम सादर केला. यावेळी ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.
ग्रंथालय चळवळीचा आपण एक महत्त्वाचा भाग आपण राहिला आहात. बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ कार्यवाह 1985 ते आजपर्यंत मुंबई जिल्हा ग्रंथालय संघ सदस्य 1985 ते 1988 जिल्हा ग्रंथालय संघात सदस्य म्हणून कार्यरत गेली 25 वर्ष. त्या मुलांसाठी ना काहीतरी असं परिषद भरायला पाहिजे होईल. नमस्कार. व्यास क्रिएशन्सने 3 दिवसाचा हा आदान प्रदान महोत्सव आज आयोजित केलाय. गेली 6 वर्ष आपण हा महोत्सव आयोजित करतो. हे 7वं वर्ष आणि ह्या वर्षी विशेष गोष्ट सांगायची म्हणजे व्यास क्रिएशन्स 19व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि 3 दिवसामध्ये आपण तब्बल 19 पुस्तकांचं प्रकाशन इथे करणार आहोत. आज आपल्या इथे 4 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. आज एक शिवगायन कार्यक्रम देखील आहे. आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिवस आज आहे. तर त्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण इथे शिवगायन कार्यक्रम आयोजित केलाय. उद्या देखील वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन इथे होणार आहे. उद्या कविता वाचन, अभिवाचन, कराओके आणि एक स्त्री व्यक्तिरेखा जयवंत दळवी लिखित 4 स्त्री व्यक्तिरेखांवरची नाटिका देखील इथे सादर केली जाणार आहे. त्यामुळे असा हा महोत्सव सगळ्या उपक्रमांनी आणि कार्यक्रमांनी भरलेला आहे. व्यास क्रिएशन्स तर्फे आयोजित केलेल्या आदान प्रदान सोहळ्यामधून मी बोलतेय. हे या महोत्सवाचं 7वं वर्ष आहे आणि याला इतका वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय की वाचक कमी होतोय ही जी ओरड आपण ऐकतो किंवा तक्रार ऐकतो तर इथे आल्यानंतर मात्र असं वाटत नाही. आणि सगळ्यात आशेचं चित्र म्हणजे इथे खूप लहान लहान मुलांना पाहिलं जे पुस्तकं घेतायत, बघतायत, आपल्या आई वडिलांना सांगतायत. हा माझ्या मते सगळ्यात आनंदाचा ठेवा किंवा एक सुंदर दृश्य आज पाहायला मिळालंय आणि खूप छान वाटलंय. आणि याच कार्यक्रमामध्ये 4 वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशनही झालंय. त्याचाही अनेक दिग्गजांबरोबरती इथे मला प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं याचा निश्चित आनंद आहे. ठाण्यात सहयोग हॉलमध्ये हा पुस्तक आदान प्रदान सोहळा या ठिकाणी एक मेळा सुरू आहे आणि खूपच म्हणजे अतिशय अनोखा आणि एक प्रकारचा वेगळा आनंद देणारा हा सोहळा आहे. या ठिकाणी आपण पुस्तक आपली देऊ शकता आणि तेवढीच पुस्तकं आपण या ठिकाणाहून घेऊन जाऊ शकता. मला वाटतं हे खूपच इनोव्हेटिव्ह असा एक प्रोग्राम आहे आणि ठाण्यातच हे शक्य आहे. ठाण्यात हे वातावरण आहे आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या मेळ्याला आपण अवश्य भेट द्यावी अशी विनंती करतो. पाण्यासाठी माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण बसले आयुक्तांच्या दारात. टँकर माफियांसाठीच कृत्रिम पाणी टंचाई. 10,000 नागरिकांसह आयुक्तांच्या घरावरती मोर्चा काढणार. ठाणे, मुंब्रा, कौसा भागात गेल्या 4 दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या MIDC आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्याने संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले. त्यामुळे पालिका मुख्यालयामध्ये बराच गोंधळ माजला होता. धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा, मुंब्रा, कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत. त्याविरोधात शानू पठाणे आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरून बसले होते. त्यामुळे पालिका मुख्यालयामध्ये गोंधळ माजला होता. शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणीपुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पठाण यांची भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलंय. या प्रसंगी पठाण म्हणाले की ठाणे शहरामध्ये 10% पाणी कपात करण्यात आली असली तरी 90% पाणीपुरवठा केला जात नाही. गेल्या 4 दिवसांपासून पाणी सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मुंब्रा, कौसा भागातील नागरिकांना गेल्या 3 दिवसामध्ये सुमारे 50 लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागत आहे. ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत. टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळले जात असून येत्या सोमवारपर्यंत पाणीपुरवठा नियमित केला नाही तर पालिका आयुक्तांसमोर 10,000 नागरिकांसह आंदोलनाला बसू असा इशारा देखील पठाण यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्र में ठाणे, कलवा, मुंब्रा, कौसा कई दिनों से वहाँ पे पानी नहीं, शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट दिया था, लेकिन शटडाउन कल पूरा हो गया और कई जगह पे पानी हो गया.
लेकिन मुमरा कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है। गोर गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कौसा के अंदर 4 दिन के अंदर 50 लाख के टैंकर गए, 50 लाख रुपए के बिके टैंकर किया, क्योंकि महानगर पालिका का टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती। मेरा एक ही प्रश्न है कि महानगर पालिका इतनी बड़ी समस्या कैसे कर सकती है कि 4-4 दिन थानेकर को पानी नहीं देगी। क्या महानगर पालिका थानेकर जो टैंकर विकत घेतलेत जो गया है उनका बिल में पैसा माइनस करेगी? और अगर ये व्यवस्था को आज विनोद पवार जी अभी आए, उन्होंने मुझे आश्वासन दिया है कि मंडे के दिन आके वो मुमरा कौसा की पानी की समस्या को सही करेंगे। अगर मंडे तक की समस्या दूर नहीं हुई तो मैं मुमरा कौसा के 10,000 महिलाओं के साथ माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद 10,000 लोगों का मोर्चा लेके जाने वाला। ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोचावी, तसेच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झालं आहे। आपत्तीकालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण व दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुउद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझायटर किट, बॉडी कव्हर बॅग इत्यादी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे। पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते। अशा नैसर्गिक आपत्ती काळामध्ये तातडीने मदत पोहोचवणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते। यावर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये साहित्यांचं वाटप करण्यात आले। यामध्ये फोल्डिंग मल्टिपल स्ट्रेचर, फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य, त्याचबरोबर नाविन्यपूर्ण जीवनरक्षक जॅकेट या साहित्यांचा यामध्ये समावेश आहे। त्याला आठवलं त्याच्यावर 2 माणसं कॅपॅसिटी करू, 200 kg कॅपॅसिटी, 150 ते 200 सिक्रेट केसिंग करूया आपल्याकडे। त्याच्यासोबत पण आपण सामान दिलं हेल्मेट करू, रेनकोट, पॉन्चो। पावसामध्ये वाचायला चालले त्यांना पाऊस तर कंटिन्यू चालूच राहणार, त्यांना दुखापत न हो त्यासाठी आपण 2 पॉन्चो त्यांच्यासाठी 2 पॉन्चो दिलेले आणि ॲम्बो बॅग पण दिलेली। पाण्यामध्ये काय होतं, जास्त करून ऑक्सिजन देणं गरजेचं होतं, ती ॲम्बो बॅग त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे। सिव्हिल रुग्णालयात डॉक्टरांची कामगिरी, जिभेपासून मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावरती यशस्वी शस्त्रक्रिया। मौखिक कर्करोग झाल्यावरती एखाद्या मोठ्या खाजगी रुग्णालयामध्ये अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयामध्ये धावाधाव करावी लागते। शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो। मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीभ आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। मुंबईत राहणाऱ्या सरिता या 58 वर्षाच्या महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती। बोलताना, जेवताना भरपूर त्रास होत होता। दरम्यान जिभेचे निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयामध्ये तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं। उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः 2.5 ते 3 लाख रुपये इतका सांगण्यात आला होता। आर्थिक परिस्थिती साधारण असल्याने जिभेवरील कर्करोगाचे उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला। सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती दंत शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे।